सरकारी जंगलाची जमीन खाजगी मालकीची केली. NHAI कडून 42 कोटी मिळवले आणि आता ईडीने 70 कोटींची संपत्ती जप्त केली. नवी मुंबईतील मोठा वन जमीन घोटाळा उघडकीस आला आहे. ईडीच्या मुंबई विभागाने 4 फेब्रुवारीला भाजपा नेते JM म्हात्रे आणि त्यांच्या पत्नीच्या नावावरील उरण आणि उल्वे येथील 3 जमिनी जप्त केल्या आहे, ज्यांची किंमत 17.74 कोटी रुपये आहे. हा प्रकार पनवेल तालुक्यातील मावजे वहल गावातील सर्वे नंबर 427/1 आणि 436/1 च्या जमिनीचा आहे, जी 1975 मध्ये महाराष्ट्र सरकारने वन विभागाच्या नावावर नोंदवली होती. खोट्या कागदपत्रांच्या आधारे म्हात्रे यांना 42.4 कोटी रुपयांची भरपाई मिळाली, जरी जमीन कायदेशीररित्या राज्य सरकारची होती. तपासात उघडकीस आले की म्हात्रे यांनी 2005 आणि 2013 मध्ये सरकारी जंगलाची जमीन तारण ठेवून बँक ऑफ बडोद्यामध्ये 2007 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. आधी जून 2025 मध्ये 43.78 कोटींचे बँक खाते फ्रीज केले होते आणि जानेवारी 2026 मध्ये 7.10 कोटींच्या मालमत्ता जप्त केल्या होत्या. आतापर्यंत एकूण 70.47 कोटी रुपयांची संपत्ती ओळखली आणि जप्त केली गेली आहे. सरकारी जमीन, खोटी कागदपत्रे, कोट्यवधींचा घोटाळा